कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा पुरावे दाखवत अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी. नॅनो युरिया, नॅनो डीपीए आणि कीटकनाशक फवारणी यंत्रांची वाढीव दरानं खरेदी. टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले. अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. नामदेव शास्त्रींनीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करावी. भगवानगडावर जात पुरावे देण्यासाठी नामदेव शास्त्रींना आजच फोन करणार, दमानी यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे पुरावे नष्ट करतायत अशी शंका. हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं. जरांगे पाटलांचा गंभीर आरोप. मुंडेंवर 302 लावण्याची मागणी. खंडणीच्या गुन्ह्यामुळेच हत्येचा गुन्हा घडला. भीतीपोटी लोक शांत होते. आता सर्वजण समोर येतात. संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. मुंडेंच्या चौकशीची मागणी करणार. धनंजय मुंडेंच्या दबावामुळे तपासावर परिणाम होत असेल तर प्रशासन जबाबदार. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. दमानिया आणि धस यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचीही मागणी. पुण्यातील महंत शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याची मराठा आंदोलकांची मागणी. देहूतील भंडारा डोंगरावर 7 फेब्रुवारीला महंत शास्त्रींच्या कीर्तनाचं आयोजन. विष्णू चाटेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे. धनंजय देशमुखांचा दावा तर चाटेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याची मागणी. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार. नारायणगड आणि आम्ही देशमुख कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणार असल्याची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. बोगस विमा प्रकरणात 96 सीएससी केंद्रांवर कारवाई तर परळीतील 22 बोगस पीक विमा केंद्रांवर प्रशासनाची बंदी. बोगस विमा भरणाऱ्या लोकांचे 1 लाख प्रस्तावही रद्द. वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा. राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल. सामंतांचा निशाणा. तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारानं मोडीत काढू. राऊतांचं उत्तर. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार. पंच निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुन्हा आक्रमक. माजी आमदार वैभव नाईकांच्या पत्नीला एसीबीची नोटीस. 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश. स्नेहा नाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एसीबी माहिती घेणार. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा. 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी होते अटके. महाराष्ट्राचा अवमान करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं. लोकशाही जनादेशावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं ट्विट. टोरेस घोटाळ्यामधील फसवणुकीचा आकडा 118 कोटी रुपयांवर. आतापर्यंत 10,848 तक्रारी दाखल. कोठडीतील आरोपींची ईडी चौकशी करणार. वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या. आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी. रायगडच्या कर्जतमध्ये वनरक्षक प्रवीण मोरेंचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू. आदिवासी जमीन घोटाळ्याची चौकशी करून परतताना डंपरनं चिरडलं. अपघात की घातपात असा सवाल उपस्थित. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या. संसदीय समितीची शिफारस. राजकीय मुद्द्यावर निषेध म्हणून पुरस्कार वापसीवर आक्षेप. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर. एका डॉलरसाठी 87 रुपये मोजावे लागणार. खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल पुन्हा महागण्याची भीती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.